मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांची डिमांड होती ना, तुम्हा सगळ्यांच्या डिमांडवर या मालिकेचा रिव्ह्यू सुरू करते. आजपासून मालिकेत जे होतंय ते तुम्हाला सांगत आहे. बघा हां, आजचा एपिसोड खूप खास आहे आणि ही मालिकाच मलाही आवडली आहे. दांगट फॅमिली काल मुलाच्या पाहायच्या कार्यक्रमाला गेले होते, पण तिथे जरा यांचा भ्रमनिरास झालाय. त्यामुळे ही जी यांची दुष्ट आत्या आहे ती खूप खुश झाली आहे. हे सगळे घरी आलेले असताना ती आत्या आणि यांचा तो काका दोघे मिळून उगाचच विघ्न संतोषीपणा करत असतात. म्हणजे यांना चिडवत असतात, म्हणत असतात, बाई बाई आता तर तोरण लावावं लागेल, मंडप बांधावा लागेल. तो काका म्हणत असतो, मग नाशिकचा बँड पण लावावा लागेल, रंगरंगोटी करावं लागेल घराला. आत्या म्हणत असते, बाई बाई किती तो खर्च, कसा करणार आहे माझा भाऊ. त्यांचं हे सारखं चिडवणं बघून या दांगट फॅमिलीच्या हेड ऑफ द फॅमिलीला राग येत असतो. म्हणजे अण्णांना, या मुलांच्या वडिलांना खूप राग येत असतो. हे तर खूप चिडवाचिडवी करत असतात त्यांचे भाऊ त्यांना मुद्दाम. अरे पत्रिका छापावं लागतील, बाबो खर्चच खर्च आहे सगळा. आत्या पण म्हणत असते, हो ना बाबा लईच खर्च आहे की. ही आत्या आणि हा काका या दोघांचाही डोळा यांच्या घरावर आहे बरं का मंडळी. तुम्ही आधीपासून मालिका बघितलीच असेल, जर नसेल बघितली तर त्याचा एक खास एपिसोड मी तुम्हाला नक्की करून दाखवेल. तर आता हे अण्णा हळूहळू त्यांच्या दिशेने रागाने पुढे सरकत असतात. तर आता हा जो फॅमिलीतला मोठा मुलगा आहे यशादादा, तो म्हणत असतो, अण्णा नको नको अण्णा, जाऊ नका त्यांच्या समोर. यशाला थांबवायला आता आपल्या मालिकेचा हिरो आलाय बरं का. तो म्हणत असतो, अरे थांब रे यशादादा, अरे सुलू आत्याला आणि त्या काकाला रट्टे खाऊ दे रे. आता तो यशादादा म्हणत असतो, अरे अरे काहीतरी करतील ना ते. लगेच ही आत्या म्हणते, लई रागानं बघायला लागलाय, बघतेच त्याच्याकडे. असं म्हणून अण्णाच्या समोर येते बरं का ही आत्या आणि त्याला हुलकवते आणि म्हणते, काय बघतोस रे असा, एवढा खर्च करायचा म्हणजे चिंता पडली का. अरे कशाला असल्या गोष्टीची चिंता करतोय. अरे या जन्मात काय, या पुढच्या 7 जन्मात एकही पोरगी तुझ्या घरचा उंबरठा ओलांडणार नाही बघ. या आत्याने यांच्या घराला शाप दिलाय बरं का. आणि तो शाप ती अगदी रात्रंदिवस आठवून देत असते या फॅमिलीला. म्हणत असते की या सख्ख्या बहिणीचा शाप तुला भवणारच आहे. अण्णा अजूनही त्या दोघांकडे रागाने बघत असतो. तो काका म्हणतो, अय धोंड्या, अजूनही वेळ गेली नाही, अरे करून दे रे घर आमच्या नावावर आणि सोट इथून. आता मात्र या अण्णांचा राग अनावर होतो. अण्णा तिथे असलेली एक सळई हातात घेतात आणि यांच्या दिशेने जोरात धावत सुटतात. आता हे सगळे पोरं त्यांना धरतात बरं का. ओ अण्णा 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 थांबा, अण्णा असं नका करू अण्णा. आत्या पण घाबरते आणि लांब पळते बरं का आता, आणि धूम पळते तिच्या घराच्या दिशेने. आता ते अण्णा म्हणतात, अय माझ्या घराकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही, पाहिलं ना तर डोळे फोडीन मी. आत्या ओरडत असते मागून, ने ने त्याला घरात, नाही तर जाईल पुन्हा खुनाच्या आरोपात जेलामध्ये. मग आता आपल्या मालिकेचा हिरो म्हणत असतो, हे सगळे पोरं चिडवत असतात त्या आत्याला, ए सुलू आत्या जाय जाय गपचूप घरात जाय, सोडू का अण्णाला सोडू. आणि मुद्दाम कानात सांगत असतात, अण्णा द्या द्या 2-4 हाना जरा, अहो ते सळई सोडावं, हाताने मारा. पण अण्णांना आता त्या दादाने आतमध्ये नेलंच, समजावून सांगितलंच. आत्या नुसती तिकडनं आरडाओरडा करत असते, जा जा अरे जा रे. अण्णा घरात गेल्यावर ओरडून म्हणते, असल्या माणसाच्या उंबऱ्याला काय पाय लागणार आहे पोरीचा. आता बघा प्रेक्षकांनो, पुढे अवनीच्या कार्यक्रमाचं काय झालं हे तर तुम्ही काल पाहिलंच आहे. तो मुलगा अवनीला त्रास द्यायचा म्हणून तिच्याशी लग्न करणार आहे. ये बात मेरे को हजम नहीं हुई, पण फिर भी आता अवनी अजिबात तयार नसते लग्नाला. अवनी नाराज असते. आता तिचे वडील म्हणजे खूप खुश असतात तिचं लग्न ठरलं म्हणून. आता ते घरच्यांना सांगत असतात, चला माझी काळजी मिटली. आता ती अवनी ओरडते मोठ्याने आणि म्हणते, बाबा मला तो मुलगा अजिबात आवडलेला नाहीये, मला त्याच्याशी लग्नच करायचं नाहीये. अवनीचे बाबा तिला जरा हलक्यातच घेतात आणि म्हणतात, साहजिक आहे, अगं पहिल्याच भेटीत कसं काय तो तुला आवडणार. अगं भेटीगाठी वाढतील, सहवास वाढेल, मग तो मुलगा तुला आवडायला लागेल नाही का. काय ग, आपल्या दोघांचं लग्न झालं तेव्हा आपण दोघं भेटलो सुद्धा नव्हतो, लग्नातच भेटलो होतो नाही का. अगं आम्ही तरी सुद्धा छान संसार केला बरं का अवनी. अगं आवडतो मी तिला, विचार बरं. आता अवनीची आई जरा लाजते आणि म्हणते, अहो काहीतरीच काय बोलताय. मग अवनीचे बाबा म्हणतात, अगं असंच बरं का, सहवास वाढला की तुला तो मुलगा आवडेल. असं म्हणून अवनीचे बाबा घरात येतात, म्हणजे ते दाराशी बोलतात अवनीशी. आता अवनी म्हणत असते, नाही बाबा तो मुलगा मला अजिबात आवडत नाहीये. अहो त्याला माझं नाव सुद्धा लक्षात राहत नाही, अवनी श्रावणी कावनी काही बोलतो तो मला. मग त्यावर तिचा भाऊ म्हणतो, गंमत केली वाटतं त्याने तुझी. अवनी चिडून म्हणते, नाही रे बाबा गंमत नाही केली त्याने, तो 1 नंबरचा स्वार्थी माणूस आहे, मला तो बिलकुल आवडला नाहीये. स्वतःच्या बडाया मारत राहतो, हे केलं मी ते केलं, याव आहे त्याव आहे, मला नाही आवडलाय तो.
त्यावर अवनीचे बाबा म्हणतात, "अगं कष्टाने त्याने त्याचं शरीर कमवलंय, संपत्ती कमवली आहे, त्याच्या अचिव्हमेंटबद्दल तो बोलणारच आणि ठीक आहे, असतो ग एखाद्याचा स्वभाव." त्यावर तिची आई म्हणते, "अगं त्याने तुझ्या बाबांसाठी बुके पण आणला ना प्रेमाने." त्यावर अवनी म्हणते, "आई ती गोष्ट वेगळी. हे बघ मी एवढं गोल्ड मेडल मिळवलं पण त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. माझी सुरुवात आहे, माझी स्वप्न असतील ना बाबा." त्यावर तिचे बाबा म्हणतात, "बेटा सुरुवात असावी आणि स्वप्नही पाहावी. अगं पण स्वप्न बघताना वास्तवाकडे डोळे झाकून चालत नाही ना बेटा." आता अवनीचे बाबा तिला जे सांगतायत ते तिला अजिबात पटत नाहीये. इकडे आता दांगट फॅमिली घरात आली आहे आणि नेहमीप्रमाणे त्यांचा तमाशा सुरू झालाय. बिचारा यशादादा सगळ्यांसाठी स्वयंपाक पाणी करतो, राब राब राबतो, पण यांचं मात्र काहीतरी तिसरंच चालू आहे. फॅमिली जरा अतरंगी आहे बरं का प्रेक्षकांनो, त्यामुळे मनोरंजन भरपूर होणार. हे सगळे घरात आल्यानंतर यशादादा म्हणतो, "थकलेत का तुम्ही? थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणतो." यशादादा पाणी आणण्यासाठी म्हणून किचनमध्ये जातो, तेव्हा यांची चर्चा सुरू होते बाहेर. त्यामुळे यशादादाला खूप टेन्शन आलंय बरं का. त्याला असं वाटतंय की आता आपलं लग्न होणारच नाहीये, पण हे उगाचच खोटी आस लावतायत. सगळ्यांना पाणी दिल्यावर यशादादा पुन्हा किचनमध्ये जातो. प्रत्येकजण पाण्याचा एक एक घोट पित असतो आणि चर्चा करत असतो या झालेल्या पाहायच्या कार्यक्रमाची. आपला हिरो म्हणतोय, "काय वाटतं अण्णा? तुम्हाला काय वाटतंय? होईल का? होईल हे ठिकाण?" त्यावरती धोंडी दादा म्हणतात, "नाही नाही मला नाही वाटत होईल." त्यावर आता तो जो अँग्री भाऊ आहे ना यांचा, तो म्हणत असतो, "या टायमाला अण्णाचं बरोबर आहे, मला पण नाही वाटत पोरीवाले हो म्हणतील." यांचं बोलणं यशादादा घरात ऐकत असतो. मग धांगट फॅमिलीचे ते धोंडीराज दादा म्हणतात, "मला नाही वाटत या घरात कोणी पोरगी देणार. कोण देणार या घरात पोरगी? नाही आपण सगळे बापे." मग तेच आता लहाना भाऊ म्हणतो, "नाहीतर काय, या घरात स्वयंपाक पाणी धुणं भांडी हे सगळं करायला कोण येणार आणि कोण देणार आहे आपल्या घरात एवढे माणसं असल्यावर पोरगी." मग आता आपल्या मालिकेचा हिरो म्हणतो, "आपण यासाठी लग्न करतोय का आपल्या यशादादाचं?" त्यावरती त्याला सहज असं फील होतं की आपलं जरा चुकलंच. आपण पुढच्या वेळेला बघण्याचा कार्यक्रम असला ना की सोबत 4-5 बायका घेऊन जाऊ जरा, म्हणजे समोरच्याला वाटेल ना की यांच्या घरात काही बाया आहेत. म्हणजे आपण त्यांना सांगू की आमच्या घरात आई नाहीये पण ही आजी आहे, सख्खी चुलत बहीण आहे. 4-5 बाया दाखवल्या ना समोरच्यांना की त्यांचा विश्वास बसेल. विश्वास बसला रे बसला की ते पोरगी देतील आपल्याला. त्यावरती आता त्यांचा तो अँग्री भाऊ आहे ना, तो चिडून म्हणतो, "मला ना समजतच नाही तुझ्या डोक्यात काय येडा आहे का रे तू थोडासा." प्रेक्षकांनो काही काही कॅरेक्टरची नावं अजून मला पाठ झालेली नाहीये. आता मालिका जशी जशी मी तुम्हाला देईल तशी तशी नावं मला पाठ होतीलच. थोडं समजून घ्या हां, सुरुवातच आहे. पण तुम्हाला छान सांगायचा प्रयत्न करते मी. आता मात्र तो जो भाऊ आहे ना यांचा चिडका, तो अगदी निगेटिव्ह बोलायला लागतो. "मला तर वाटतं म्हणे आपल्या घरात बाई येणंच अवघड आहे." आता तो असं बोलल्यावर आपल्या मालिकेच्या हिरोला लई राग आलाय बरं का, कारण त्याला असं निगेटिव्ह बोललेलं आवडतच नाही. इकडे अवनीच्या घरचा सीन आपण बघतोय पुढे. अवनीची आई म्हणत असते, "अगं छान आहे मुलगा." मग बाबा लगेच म्हणतात, "हो म्हणजे काय, दिसायला सुंदर आहे, देखणं आहे, परदेशात बंगला पण आहे त्याचा." "अगं असं स्थळ येत नाही ग अवनी, असं स्थळ आपण नाकारलं तर लोक वेड्यात काढतील आपल्याला." त्यावर अवनीचा भाऊ म्हणतो, "अगं अवनी इथे फार्म हाऊस घ्यायचा पण विचार करतोय तो, अजून काय पाहिजे?" अवनी म्हणते, "ए दादा, अरे प्रॉपर्टी महत्वाची आहे का? अगं मला माहिती आहे की त्या माणसालाही प्रॉपर्टी महत्वाची आहे, पण तो माझा विचार नाही करणार." आता अवनीचे बाबा म्हणतात, "अवनी अगं तो तुझाही विचार करेल ग आणि तू त्या घराला गेल्यावरती स्वर्ग बनवशील." त्यावर अवनी चिडचिड करणार. त्यावर तिचा दादा म्हणतो, "अवनी तुझे मुद्दे संपतच नाहीयेत. अगं तुझ्या भल्याचा विचार करतोय ना आम्ही." अवनी चिडते आणि म्हणते, "दादा अरे माझ्या भल्याचा विचार करताय तर माझा विचारच करा ना." आता चिडतात तिचे बाबा आणि म्हणतात, "बस कर अवनी, तुझ्या चांगल्या वाईटाचा विचार माझ्याशिवाय दुसरं कोणी करणार आहे का? कळलं ना तुला मी काय सांगतोय ते?" आता सगळेजण टेन्शनमध्ये आलेत. अवनीला कळेना, वडिलांना समजून सांगावं तर कसं सांगावं. इकडे आता यांची हातापाई सुरू होते दांगट फॅमिलीची. हा त्यांचा सीन तुम्ही बघताय. आता हे सगळे म्हणजे तो भाऊ आता निगेटिव्ह बोलला ना म्हणून आता तो आपल्या मालिकेचा हिरो त्याच्या अंगावर धावून गेलाय. मग आता धोंडे पाटील सॉरी धोंडे अण्णा धोंडे म्हणतात की "ऐ शटअप, गप्प बसा, काय भांडताय, सख्खे भाऊ आहात ना तुम्ही आणि माझ्यासारखे वागायचं शिका ना." त्यांचा या मोठ्या जोकवर त्यांचा मुलगा उत्तर देतो, "हा राहू द्या अण्णा, हे भांडणं राडे आम्ही तुमच्याकडे पाहून पाहूनच शिकलोय." ते अण्णा म्हणतात, "माझ्यात काही चांगलं तुम्ही पाहिलंच नाही का, चांगलं काहीतरी शिका ना." त्यावर आपला हिरो म्हणतो, "ओ रॉकी द फादर, अहो तुमच्याकडे चांगलं काय आहे ना याचा शोध आमचा अजूनही सुरू आहे. तो सापडला ना चांगलं काय ते की शिकू आम्ही. आता काय विषय चाललाय, पोरगी कोणी देईना झालंय, काय विषय चाललाय, मगापासनं काय बोलताय?"
आता ते दोंडे अण्णा चिडतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? आता या सगळ्यांमध्ये वादावादी सुरू होते तेव्हा यशादादा येतो आणि चिडून म्हणतो, बस करा रे, बस करा, हात जोडतो मी तुमच्या पुढे, बंद करा माझ्या लग्नाचा विषय आता. वैतागून आता हा यशादादा खाली बसलाय. आता मात्र आपल्या हिरोला कळलंय की कुछ तो गडबड आहे बॉस, हे प्रकरण कुठल्या तरी वेगळ्याच अँगलला चाललंय. इकडे अवनीचे बाबा अवनीच्या समोर येतात. मला असं वाटलं अवनीच्या कानाखाली मारतात की काय, पण वेगळाच काहीतरी आविर्भाव होता त्यांचा. अवनीला ते निक्षून सांगतात, अवनी हे लग्न ठरलंय आणि या विषयावर मला आता कुठलीच चर्चा नकोय. आता मला असं वाटतं बरं का प्रेक्षकांनो, अवनीची जी ही आई आहे ना, कदाचित सावत्र असावी असा अंदाज आहे बरं का माझा. अजून तसं मालिकेत दाखवलं नाहीये. असो, आता ते जात असतात अवनीचे बाबा बेडरूममध्ये त्यांच्या, पण जाता जाता मागे पडतून म्हणतात, लक्षात ठेवा, एक सांगायचं राहिलंय, या मुलाला या महिन्यात कॅनडात जायचंय, त्यामुळे यापूर्वीच, त्याला जाण्यापूर्वीच आपल्याला लग्न उरकायचंय, तयारीत राहा. त्यावर आता या अवनीची बहुतेक वहिनी आहे ही निळ्या साडीवाली, मला एक्झॅक्टली माहिती नाही कोण आहे अवनीची, ती म्हणते की बाबा एवढ्या लवकर तयारी कशी होणार? त्यावरती अवनीचे बाबा म्हणतात, रजिस्टर लग्न करायचंय त्यांना, आणि मला नाही वाटत रजिस्टर लग्नासाठी फार काही तयारी करावी लागते, तयार राहा, कुठल्याही क्षणी लग्न समोर येईल. खूपच घाई करतायत अवनीचे बाबा. आता त्याचं कारण ते अवनीला सांगतात बघा. हा मंडळी, तुम्हाला आवडतोय ना माझा हा रिव्ह्यू ऐकायला? मग लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा, म्हणजे तुम्हालाही या मालिकेचा छान आस्वाद घेता येईल. अवनी म्हणत असते, बाबा थांबा ना. आता तिचे बाबा पुन्हा तिच्या जवळ येतात आणि तिला प्रेमाने समजावून सांगतात, अवनी बेटा, हे बघ, माझं ना म्हणजे पत्रिकेवर, भविष्यावर, ज्योतिषावर असं विश्वास नाही आहे विशेष, पण हे बघ बाळा, त्यांनी मला असं सांगितलंय, मुलीचं लग्न कराल तर याच वर्षात, त्या पुढची 3 वर्ष लग्नाचा योग नाही आहे. त्यांनी असं सांगितल्यावरती मी काय करणार बेटा? आता ते प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, हे बघ बेटा, तुझा माझ्यावर विश्वास असो किंवा नसो, पण तुझ्या बाबतीत मी कुठलीच रिस्क घ्यायला तयार नाही आहे, हं, कळलं? त्यामुळे हे लग्न होणार. आता हे त्यांनी तिला अगदी निक्षून सांगितलंय आणि म्हणतायत, तयारीला लागा हां. आणि मग तिची आई येते तिच्याकडे. अवनीचे बाबा वर जात असतात, असं पायऱ्या चढताना ते दाखवलेत, आणि जाताना ओरडून म्हणतात, फार समजवायला जाऊ नका, आता सोडा विषय, तिला कळेल तिला आता काय पुढे करायचंय, असं म्हणून निघून जातात. आता अवनीची आई पण मग अवनीशी काही न बोलता त्यांच्या मागे मागे निघून जाते. आता मात्र जरा टेन्शन आलंय अवनीला. दादा म्हणत असतो तिचा, ए अवनी, विचार नको करूस, सगळं ठीक होणार आहे, एवढंच बोलून तोही निघून जातो. आता ही अवनीची वहिनीच आहे मे बी प्रेक्षकांनो, आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र वगैरे दिसतंय मला. अवनी तिच्या बाबांच्या जाण्याच्या दिशेने बघत असते, तेव्हा तिच्या डोळ्यात येतं पाणी आणि ती वहिनीजवळ तिचं मन व्यक्त करते. काय करू ग, कसं समजवू बाबांना? तिची वहिनी म्हणते, शांत हो ग, अगं तुला गोल्ड मेडल मिळणं आणि त्या मुलाने तुला पसंत करणं एकाच दिवशी घडलंय, त्यामुळे तुला धक्का बसलाय. अगं या वर्षात बाबा कोणा ना कोणाशी तुझं लग्न लावणारच होते ना, हे बघ तू ऐक हं. तेवढ्यात आता तो दादा आवाज देतो, ए मला चार्जर दे ग. आता ती न बोलता निघून जाते. त्यामुळे अवनीला तिच्या मनातल्या भावना कुठेच व्यक्त करता येत नाहीये. तो मुलगा खूप ॲरोगंट होता, रूढ होता, हे अवनीला कळलंय, पण तिच्या घरच्यांना वाटते की तो मुलगा फारच चांगला आहे श्रीमंत असल्यामुळे. आता इथून पुढे दांगड फॅमिलीचा सीन दाखवलाय, एक छान इमोशनल असा सीन दाखवलाय त्यांनी पुढचा. यशादादा चिडलेला असतो, त्याला माहीत असतं की आपलं लग्न काही होणार नाहीये, म्हणून तो टेन्शनमध्ये असतो. पण आता आपल्या सिरियलचा हिरो, जो ना प्रेक्षकांनो अगदी ऋतिक रोशन सारखा दिसतो बरं का, म्हणजे असं मला वाटतं. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तो यशादादाला आता गोडगोड बोलतो, अय बघ ना रे गण्या, अरे आपला यशादादाचा शर्ट लई चिकणा दिसतोय ना. त्यावरती त्याचा भाऊ म्हणतो, अरे आपला यशादादाच चिकणा दिसतो. मग आता त्याला हसवतात सगळे यशादादाला. आता आपला हिरो म्हणतो, अरे फॉरेनचा माल आहे आपला यशादादा, नाहीतर काय. अरे मला काय वाटतं, म्हणजे ती पोरगी जरा चांगली नव्हती रे, म्हणजे त्या पोरीचे घरचे पण जरा आवडलेच नाही बघ. आता ती हिरो म्हणतोय, अरे त्या पोरीला वडेच करता येत नव्हते रे, जाऊ दे बरं यशादादा, आपण दुसरी पोरगी बघू. मग आता तो लहाना भाऊ म्हणतो यशादादाला, अरे तू हिरो आहे रे, स्टार आहे स्टार. लगेच अण्णा समोर येत म्हणतात, पोरगा कोणाचा आहे? तेवढ्यात तो जो अँग्री भाऊ आहे ना यांचा, तो आरसा आणतो बरं का घरातून आणि म्हणतो, अण्णा एकदा आरशात बघून म्हणा बरं कसे दिसता तुम्ही. अण्णा आता आरशात बघून म्हणतात, मग पोरगा कोणाचा आहे? अरे हा तर मीच आहे. अरे काय मी दिसतोय भारी, एकदम एकदम चिकणा. अरे मला वाटलं नव्हतं मी एवढा हँडसम दिसत असेल. ते स्वतःच कौतुक करून घेतात. खरं तर या पोरांनी त्यांची टर उडवायला आरसा आणलेला असतो, पण अण्णांनी यांना काही जुमान नेलं नाहीये. असो,
आता ते म्हणतात, अण्णा निघून जातात आरसा घेऊन, तेव्हा पोरं म्हणतात अवघड आहे बाबा हा माणूस. आता आपला हिरो म्हणतोय, ए यशा दादा, मी काय म्हणतो, आपण पोरगी बघायला गेलो होतो ना, तिथे पोरगीच बघायची ना रे, तू तिला वडे कशाला शिकवत बसलात? अरे काल काय झालं मंडळी, या यशाने तिथे वडे कसे करायचे याचं प्रात्यक्षिक दाखवलं त्या मुलीला. त्यामुळे ती मुलगी तर इम्प्रेस झाली, पण घरचे इम्प्रेस नाही झाले. आता यशादादा म्हणतो, काय झालं रे बाबा, काही चुकलं का माझं? त्यावरती आता ते दोन्ही भाऊ चालले जातात आणि म्हणतात अवघड आहे बाबा तुझं. पण आता आपला हिरो यशादादाकडे जातो, म्हणजे त्याच्या जवळ बसतो आणि म्हणतो, यशादादा तुझं काही चुकलं नाहीये रे, पण आपल्याकडे असं समजतात ना लोक, वडे करणं, स्वयंपाक करणं हे पोरींचं जन्मसिद्ध काम आहे. आता तेवढ्यात त्याचा फोन वाजलाय आणि तो म्हणतो, दादा बघ सत्य आहे की नाही. तेवढ्यात त्याला त्याच्या गाडीवाल्याचा फोन आलाय. ती जी गाडी त्याने उधार आणली आहे ना, कुठल्या तरी माणसाची गाडी आणली आहे, तो माणूस गाडी मागण्यासाठी फोन करत असतो. हा लगेच पळतो आणि म्हणतो, दादा मला जावं लागेल, गाडी द्यायची आहे. यशादादा म्हणतो, थांब रे बाबा, अरे उपाशीपोटी जाऊ नकोस. यशादादा म्हणतो, थांब रे बाबा, अरे उपाशी जाऊ नकोस राजा. त्यावर आपला हिरो म्हणतो, अरे यशादादा तिकडे वडे खाल्ले ना, आता कुठे स्वयंपाक करतो तू, भूक नाहीये. अरे मामा चिडल रे, तापलाय, गाडी देणार नाही पुढच्या वेळेला, आता गाडी वापस नाही दिली तर. आणि यशादादा, अय बाबा, अरे होप लई तोप चीज असते बरं का, सोडायचं नाही. लक्षात ठेव, अरे देवी आईचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत. अरे तिनं तुझ्यासाठी जी पोरगी निवडली आहे ना, ती तुलाच मिळणार बघ यशादादा. आता त्याला एक पॉझिटिव्हिटी देऊन हा आपला राजा निघालाय. आता म्हणतोय कसा, माझ्यासाठी जी पोरगी आहे ना ती मला मिळणारच. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय यशादादा रात्री भाजी आणून घरी जात असतो. आता ती त्याच्या आत्याची पोरगी, सुलू आत्याची पोरगी त्याला थांबवते आणि म्हणते, अय कुठे निघालास? सायकलवर असतो बरं का यशादादा. ती सायकल थांबवते आणि म्हणते, अय थांब बरं, आपण एकत्र जाऊ ना बाजार, मला टमाटे घ्यायचे, काय भावाने मिळून राहिले? त्यावर यशादादा म्हणतो, ए बघ माझा बाजार झालाय, पोरं उपाशी आहेत, मला घरी जायचंय. आता ती चिडते आणि म्हणते, काय रे तुझे सगळे भाऊ एवढे मोठे घोडे झालेत, त्यांना स्वयंपाक नाही करतायत का, तू कशाला करत बसतो? आता चिडतो तो यशादादा आणि म्हणतो, तुला काय ग करायचं, मी माझ्या भावांना मरेपर्यंत भरवेल. त्यावर ही नमी म्हणते, भरव रे बाबा भरव, मी कुठे काय म्हटलं तुला. नमी का काय हिचं नाव असं आहे, ती आत्याची पोरगी आहे. तर ती त्या यशोदाचा हात धरून म्हणते, ऐक ना रे, तुझ्या आईची साडी तुम्हाला वाढदिवसाला दिलेली मी सांभाळून ठेवली आहे, नेसून दाखवू करे तुला? यशोदादा घाबरत असतो त्या आत्यामुळे आणि म्हणत असतो, हे बघ माझा हात सोड, मला जाऊ दे. आता ती चिडून म्हणते, काय रे एवढी सुंदर पोरगी तुला स्वतःहून थांब थांब म्हणून राहिली तर थांब ना इथे. आणि काय रे, मामाच्या पोरावर आत्याच्या पोरीचा अधिकार असतो बरं का. आता यशोदादा तिला हुलकवतो बरं का, आली आली सुलू आत्या आली. आता ती चिडते आणि म्हणते, ऐ थांब जरा, माझ्या करतोय का माझी? अजिबात शहाणपणा करू नकोस हा, नाहीतर मी चिडेल ना तुझ्यावर. अय शहाणपणा करू नकोस, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. यशोदादा म्हणतात, कसली प्रश्न आहेत तुझी? त्यावरही म्हणते, तुम्ही आज पोरगी पाहायला गेले होते ना, नकार आला ना तुला? मला वाटलंच. आता यशोदादा म्हणतो, चांगली होती पोरगी. त्यावरही म्हणते, माझ्यापेक्षा चांगली होती? सांग की काय झालं, मला बी बोलायचंय ना तुझ्याशी. आता खरंच सुलू आत्या आलेली असते बरं का मागून. यशोदादा म्हणतो, अरे बापरे सुलू आत्या. आता ती म्हणते, ए चल, मी नाही तुला घाबरणार, आता काही पण हुलकावू नको मला, कशाला उगाचच तिचं नाव काढतोय, चला डोक्याला हेडॅक नको देऊ हा. अगं आता तो यशोदादा म्हणतो, अगं खरंच सुलू आत्या मागे आली आहे. तेवढ्या सुलू आत्या बाजूला असलेली एक झाडाची काडी घेते छोटी आणि या सुलूला मारायला, तिच्या मुलीला मारायला धावते. आता ती गोल 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 फिरते यशाच्या भोवती आणि पळते. ती ओरडत असते, सुलू आत्या तुला काय करायला पाठवलं आणि काय करू राहिली ग इथे? आता यशोदादा म्हणतो, आत्या तिला मारू नको ग. आता चिडते ती आत्या आणि म्हणते, ऐ तू आत्या बित्या बोल नको मला, काय ग तुला काय सांगितलं होतं, कशाला बोलत बसली याच्याशी? यशोदादा म्हणतो, नाही ग आत्या, मी नाही बोललो तिच्याशी. आता ती चिडून म्हणते ती मुलगी, ऐ माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलते, आई मी का नाही बोलायचं? ही सुलू आत्या आता जोरात मारायला धावते तिच्या मुलीच्या मागे, तेव्हा ती पळून जाते. सुलू आत्या आता ओरडून म्हणते, तुझं तंगडच मोडते, जा तू घरी. आता ती यशालाच ओरडते आणि म्हणते, काय रे तुला पोरगी भेटत नाही म्हणून माझ्या पोरीला फुस लावतोय होय? यशोदादा म्हणतो, नाही नाही बाई आत्या, मी कशाला बोलू तिच्याशी, अगं तू म्हणतेस बघणार पण नाही तिच्याकडे. त्यावर सुलू आत्या ओरडून म्हणते, तुला आयुष्यभर चांगली पोरगी कधीच मिळणार नाही, लक्षात ठेव. माझ्या पोरीकडे डोळे वर करून बघितलंस तर याद राख, अरे बोलणं तर दूरच राहिलं, असं धमकी देते त्या यशोदादाला आणि चालली जाते. यशोदादाची सायकल खाली पडलेली असते. आता ती आत्या गेल्यावर यशोदादा सायकल उचलायला जातो. तेवढ्यात तिथे आपला हिरो आलेला आहे, राजा. राजाने हे सगळं दृश्य पाहिलंय. यशोदादा जेव्हा सायकल उचलत असतो तेव्हा राजा त्याला मदत करायला म्हणून पुढे येतो. यशोदादाला वाटतं राजाने काही बघितलंच नाहीये. यशोदादा विषय टाळून म्हणतो, अरे माझी सायकल स्लिप झाली रे.
सायकलमध्ये म्हणजे सायकलला पिशवी लटकवलेली असते बरं का, छान ती नायलॉनच्या पिशवीत अंडी वगैरे असतात, मे बी ती अंडी फुटली आहे. आता हे राजाने पाहिलंय. यशादादा खोटं बोलतो आणि म्हणतो, अरे सायकल स्लिप झाली रे माझी, फुटली रे अंडी. आता राजा म्हणतो, जाऊ दे दादा, हरकत नाही, चालायचंच. आता तेवढ्यात यशादादा म्हणतो, तू ये बरं, घरी ये, चल लवकर, आता भूक लागली असेल ना तुला, असं म्हणून तो सायकलवर बसणार असतो तर त्याच्या सायकलची साखळी पण पडली आहे बरं का. खूप गरीब अशी अवस्था आहे प्रेक्षकांनो यांची. आता हे सगळं राजाला कळतंय, पण त्याला त्याच्या फॅमिलीसाठी काहीच करता येत नाही. एक पॉझिटिव्हिटी, एक होप देतो फक्त बिचारा चांगली, काय करणार दुसरं. शेवटी यशादादा म्हणतो, जाऊ दे, चैन पडली सायकलची रे, मी निघतो पुढे, चल तू ये लवकर. आता हा पायी सायकलला हातात घेऊन पुढे जातो आणि आता राजाला खूप वाईट वाटते यशादादाकडे. तिथे बाजूला ना एका गाडीवरती देवीचा फोटो असतो. राजा देवीच्या फोटोला बघून म्हणतो, देवी आई, माझा यशादादा किती चांगला आहे ग, असं नको वागू त्याच्यासोबत, त्याला पण एक चांगली मुलगी दे ना, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभू दे ना, असं तो मनातल्या मनात बोलतो. आणि आजचा एपिसोड इथे संपून जातो. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय अवनीचा होणारा नवरा अवनी दोघे जण गाडीत जात असतात, तेव्हा राजाच्या गाडीची आणि त्यांच्या गाडीची टक्कर होते. राजाच्या गाडीचं नुकसान होतं म्हणून आता तो बाहेर येऊन भांडायला लागतो अवनीच्या होणाऱ्या नवऱ्याशी. तो आता त्याला मारणार. तेवढ्यात अवनी येते आणि म्हणते, थांबा, आता उद्या हिरो हिरोईनची पहिली भेट होणार आहे मंडळी. मालिका छान आहे प्रेक्षकांनो आणि विषय पण वेगळा आहे. जरा सासू सुनेचे भांडणं, कटकारस्थानापासून काहीतरी वेगळं बघायला मिळतंय मालिकेत, त्यामुळे माझाही इंटरेस्ट थोडासा वाढतोय. बघूयात पुढे काय काय घडतंय मालिकेत. तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.